सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत। जर जे आन्सर येत असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा जो काही स्कोर येतो तोही सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या। इंस्टाग्रामची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरून तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। तर चला आजचे जे क्वेश्चन्स आहेत त्याला आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणता पदार्थ कधीच खराब होत नाही? तर याचं उत्तर आहे मध हा पदार्थ कधीच खराब होत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, भारतामध्ये बाप नावाचे रेल्वे स्टेशन कोठे आहे? तर याचं उत्तर भारतामध्ये जोधपूर या ठिकाणी बाप नावाचे रेल्वे स्टेशन आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, परीक्षाची सुरुवात कोणत्या देशात झाली होती? तर याचं उत्तर चीन देशापासून परीक्षेची सुरुवात झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, जगातील सर्वात मोठा केक कोणत्या देशात बनवला गेला? तर याचं उत्तर जगातील सर्वात मोठा केक हा न्यूझीलंड देशात बनवला गेला। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या जीवाला 32 डोके असतात? तर जर लीच जीवाला 32 डोके असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या देशात मुलींचे लग्न लहानपणी होते? तर याचं उत्तर इराण देशात मुलींचे लग्न लहानपणी होते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, कलिंगडाच्या बिया चावून खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकनही ऑन करा आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर आहे कलिंगडाच्या बिया चावून खाल्ल्यास मधुमेह आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, श्रीकृष्णांचे जन्म कोठे झाला होता? तर याचं उत्तर आहे श्रीकृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला होता। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, दोन भाऊ शेजारे भेट नाही जन्मोत्तरी। तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी डोळा। क्वेश्चन 10 आहे, उंदीर एका दिवसात किती तास झोपतो? तर याचं उत्तर आहे उंदीर एका दिवसात 12 तास झोपतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, बूट साफ करायला कोणत्या फळाचा वापर केला जातो? अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा स्कोर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर आहे बूट साफ करायला केळी फळ वापरले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, कोणता पक्षी स्वतःचं अंड दुसऱ्याच्या घरट्यात देतो? तर याचं उत्तर कोकिळा पक्षी स्वतःचं अंड दुसऱ्याच्या घरट्यात देतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, 2000 रुपयाची नोट बनवायला किती खर्च येतो? तर याचं उत्तर 2000 रुपयाची नोट बनवायला 4 रुपये खर्च येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। जो आपला 14वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणती पाने खाल्ल्याने बुद्धी वाढते? तर याचं उत्तर ब्रोकोली पाने खाल्ल्याने बुद्धी वाढते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणत्या धातूचे भांडे चहा लवकर थंड करतो? याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला भेटू आपण उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।